मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये नेते एका बाजूला आणि कार्यकर्ते दुसऱ्या बाजूला अशी स्थिती झाली का इंदापूर तालुक्याची। काल पण मी व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये थोडीफार माहिती याची सुद्धा सांगितली होती की कार्यकर्ते आणि नेते खरंच यांच्यामध्ये आता वेगवेगळापणा आपल्याला दिसणार आहे का। म्हणजे जसं लोकसभा निवडणूक झाली, लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशी निवडणूक झाली। या निवडणुकीला सगळे नेते एका बाजूला झाले होते आणि कार्यकर्ते मात्र एका बाजूला झाले होते। तर अशीच काहीशी स्थिती आता सुद्धा निर्माण झाली का। तर जे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसनं घड्याळाच्या चिन्हावरती दिलेले आहेत, हे खरंच सगळे निवडून येतील का, म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। सगळे जे मतदार आहेत तालुक्यातले हे मात्र चिडलेले आपल्याला दिसतात। तर नेमकं कोणत्या कोणत्या गटामध्ये कोण कोण उमेदवार आहे, काय खरंच बाबा हे खरी जोरदार टक्कर होईल का। तर याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्व। चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यापासूनच खरं पाहता निवडणुकीमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती, रंगतदार निर्माण झाली होती। इंदापूर तालुक्यात सुद्धा दोन पक्षाचे दोन पॅनल होतील, तसंच तिसरा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचा पॅनल सेपरेट होईल असं काहीच बोललं जात होतं। दोन पक्षामध्ये म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजेच दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार, या दोघांचे दोन पॅनल होतील आणि भारतीय जनता पक्षाचा स्वतंत्र पॅनल होईल आणि यामध्ये आपल्याला तिकीट मिळतील असं काहीच लोकांना वाटलं होतं की बाबा चला आपल्याला ह्या वेळेस तरी तिकीट मिळतील। प्रत्येक वेळेस डावललं जाते। बावडा मतदारसंघ म्हणलं की हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील, आपल्याला तिकीट मिळत नाही। म्हणजे सगळीकडे असंच झालेलं आहे। लासूरनं म्हणलं की दत्ता मामा भरणे यांचे नातेवाईक वैशाली पाटील त्यांना तिकीट, म्हणजे सगळं नातेवाईकांचं सगळं नातेगोत्यांचं सगळं राजकारण झालेलं आहे आणि ह्याच्यामुळे बरेच जण नाराज होते की बाबा आपल्याला तिकीट मिळेल, 3 पक्ष झालं तर काय त्यात व्हायचं ते होईल, पण कमीत कमी तिकीट तरी मिळेल। परंतु आता तिकीट मिळण्याची आशा दुशार झालेली आहे कार्यकर्त्यांची, त्यांना तिकीट काही मिळाली नाही ती। आता हे दोन्ही काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले एकत्र आल्यामुळं काहीच आता बरेच जण भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पारडं जड झालेलं असं एकंदरीत दिसते। आता या सगळ्या गोष्टीमुळे नेते जरी एकत्र झाले तरी कार्यकर्ते मात्र नाराज झालेले आहेत। आता नाराज कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा रस्ता पकडलेला आहे, भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाणं पसंत केलेलं आहे त्यांनी आणि भाजपच्या सोबत जाऊन काहीशी निवडणूक लढवायचं असं ठरवलेलं आहे। तर आता यामध्ये आपण जर पहिल्यांदा माळवाडी आणि वाडापुरी, जो वाडापुरीचा जिल्हा परिषदेचा गण आहे 68, तर ह्याच्यामधली जी प्रमुख लढत जर आपण बघितली तर ह्याच्यामध्ये आप्पासाहेब जगदाळे यांचे चिरंजीव म्हणजे मार्केट कमिटीला जे सभापती होते त्यांचे चिरंजीव यशराज आप्पासाहेब जगदाळे यांच्या विरुद्ध, म्हणजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, आणि यांच्या विरोधात गोटू पांढरे हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। तर ह्यांच्यामध्ये खरी लढत होईल। तसंच किरण गोपने म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे, यांचं सुद्धा पारडं जड आहे, म्हणजे या ठिकाणी तिरंगी निवडणूक सुद्धा होऊ शकते। यशराज जगदाळे, गोटू पांढरे, किरण गोपने अशी सुद्धा निवडणूक होऊ शकते। त्यातच आता जर गण बघितला आपण माळवाडीचा, तर त्याच्यामध्ये गणामध्ये सुद्धा बघा पांडुरंग मारकड जे आहेत त्यांची पत्नी वैशाली मारकड या ठिकाणी उभे आहेत, तर त्यांच्या विरोधात मात्र कल्पना पाटील ह्या उभ्या आहेत। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं पूजा तानाजी नरोटे हे अपक्ष उमेदवार सुद्धा आहेत, अशी तिरंगी सुद्धा निवडणूक या ठिकाणी होऊ शकते। तर बावडागड बघू, जो हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील इथं उभं राहिलेली असतात, यात अंकिता पाटील
विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या अंजली अभिजित घोगरे अशी सरळ सरळ लढत आहे. दोन्ही बावड्यातलेच आहेत आणि त्याच्यामुळे इथं सुद्धा भारतीय जनता पक्षाचं पारडं काहीसं जड होऊ शकतं. त्यानंतर काटीगड जर आपण बघितला तर या ठिकाणचे श्रीमंत ढोले विरुद्ध विलास बापू वाघमोडे अशी लढत आहे. एकेकाळी हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत असलेले विलास बापू वाघमोडे तिकडे जाऊन उमेदवारी मिळवून उभे राहिलेले आहेत. तर लासूर गट जो आहे, लासूरण्यामध्ये माधोरे सागर बेशे विरुद्ध राजेंद्र गायकवाड म्हणजे भारतीय जनता पक्षाचे, तसंच अर्चना तुपे हे सुद्धा भाजपचे आहेत आणि विशाल चव्हाण धनश्री कांबळे ही मंडळी सुद्धा भारतीय जनता पक्षाची आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं मत सुद्धा 2 फॉर्म आहेत, सागर बेशे आणि राजेंद्र गायकवाड असे 2 फॉर्म आहेत, त्यापैकी 1 फॉर्म राहील. परंतु दोन्ही ठिकाणी मात्र लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी नेते मंडळीला जर वाटतंय की बाबा काय नाही आता निवडणूक आपण प्रचार नाही केला तरी जिंकल, परंतु भारतीय जनता पक्षाचं सुद्धा पारडं जड झालेले आहेत. लोक नाराज आहेत, नाराजांचा फटका सुद्धा बसू शकतो. त्यानंतर बघा वालचंद नगर जो गट आहे यामध्ये सुप्रिया सुळे यांचे जवळचे सागर बाबा मिसाळ यांची जी पत्नी आहे निर्मला सागर मिसाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली. तर भारतीय जनता पक्षामधनं बघा अमृता राजकुमार भोसले म्हणजे जंक्शनचे जे सरपंच म्हणून अनेक वर्ष काम केलेले जे आहेत राजकुमार भोसले यांच्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तसंच निमगाव केतकी जर आपण बघितलं तर निमगाव केतकीमध्ये सुद्धा दीपाली सचिन राऊत भारतीय जनता पक्षाकडनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सोनाली तुषार जाधव यांना उमेदवारी दिलेली आहे. तर पळसदेव मध्ये बघा दीपक जाधव यांची पत्नी हर्षदा जाधव आणि अनिता चांगदेव डोके भारतीय जनता पक्षाची अशी सरळ सरळ लढत होणार आहे. त्याचबरोबर बेगवन हा शेवटचा गट बघितला आपण 8वा. बेगवन मध्ये सुद्धा मेघनाथ तुकाराम बंडगर हे राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि भाजपचं कोमल हरिश्चंद्र बंडगर अशी ही बंडगर कुटुंबामध्ये सरळ सरळ लढत होताना आपल्याला दिसते. म्हणजे बघा भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ अशी सरळ सरळ लढत आहे आणि या लढतीमध्ये कोणाचा विजय होईल कोणाचा पराजय होईल हे 7 तारखेला ठरणार आहे. परंतु या निवडणुकीमध्ये मात्र भारतीय जनता पक्षानं तगडं असं आव्हान घड्याळासमोर निर्माण केलंय असंच म्हणता येईल आपल्याला. हे किती जरी नेते दोन्ही एकत्र आल्यामुळं म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे हे दोघं जरी एकत्र आले असले तरी हे दोघं जरी म्हणत असले की आपल्याला आता प्रचार करण्याची सुद्धा गरज नाही म्हणजे वन साइड झालंय असं जरी ह्यांना वाटत असलं तरी मात्र निवडणूक मात्र सोपी नाही. सर्वसामान्य माणसाचं मत आहे की बाबा हे 2 नेते एकत्र झाले ना ह्या दोन्ही नेत्यांच्या नातेवाईकांनाच पाडायचं आणि काही करून ह्यांना त्यांचा पराभव घडवून आणायचा असं सुद्धा काही लोकांनी ठाम मत केलेलं आहे की बाबा तुम्ही आमदार आहे तुम्ही मंत्री झालेला आहे तरी सुद्धा तुमच्याच घरातली माणसं आमच्या बोकांडी का बसवत आहे वारंवार असं सुद्धा बऱ्याच लोकांचं मत आहे की बाबा तुमच्याकडे कारखान्याचं चेअरमन आहे तुम्ही बायको चेअरमन आहे पोरगी संचालक आहे पोरगा संचालक आहे सगळी तुमच्या घरातलीच आहे ती तरी सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीला तुमचीच माणसं जर आमच्या बोकांडी आणून बसवणार असाल तर मात्र आम्ही तुम्हाला मतदान देणार नाही असं सुद्धा काही मतदारांचं मत आहे. मतदार सुद्धा प्रचंड असा कमालीचा नाराज झालेला आहे हे सुद्धा आपण वेळोवेळी बघितलेलं आहे. तर खऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळणं गरजेचं होतं परंतु ते खऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीट मिळताना आपल्याला दिसत नाही. आता बावडा मतदारसंघ जर म्हटलं तर बावड्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या घरातूनच हर्षवर्धन पाटील यांना विरोध झालाय की काय म्हणजे घोगरे उमेदवार हा तिथलाच आहे. हर्षवर्धन पाटलांचं सुद्धा आडनाव पूर्वीचं घोगरेच होतं. बावड्यातूनच हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात उमेदवार उभा राहिल्यानं काहीशी आता चर्चा जोरदार सुरू झालेली की बाबा भारतीय जनता पक्षाचं चिन्ह म्हणजे राष्ट्रीय भारतीय जनता पक्ष हा देशाच्या राजकारणामध्ये सध्या 1 नंबरचा पक्ष मानला जातो. आणि आपण पाहिलं की पुणे जिल्हा परिषदेची आता निवडणूक आहे. पुणे महानगरपालिका बघितली असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघितली असेल किंवा महाराष्ट्रातल्या ह्या ज्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत ह्यात बघितलं असेल की आपण भारतीय जनता पक्षाला भरघोस असं यश मिळताना आपण पाहिलेलं आहे. आणि याचमुळं अनेक लोकांना वाटतंय की पुणे जिल्हा परिषदेमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळेल. भारतीय जनता पक्षाचं कमळ आजपर्यंत तालुक्यात खेळलं नव्हतं म्हणजे कमल उमललं नव्हतं तर ते कमल हे 8 जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि 16 पंचायत समितीच्या माध्यमातून
वन साइड खेळल कमल उगवल असं काही जणांचं मत आहे. म्हणजे की बाबा जनता जे नाराज आहे, आता जे पुढाऱ्यांना वाटतं किंवा काही कट्टर कार्यकर्त्यांना वाटत असतं काय नाही असं काय होणार नाही, दोन्ही नेते एकत्र आल्यामुळं सगळे एका बाजूला. बघा लोकसभेला सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती. हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने, प्रदीप गारटकर, आप्पासाहेब जगदाळे, भरणे मामा, हे जे तालुक्यातले जे प्रमुख नेते आहेत, ह्या म्हणजे निवडणुका लढवणारे घोलप बंधू असू द्या किंवा कुणी असू द्या, हे सगळी नेते मंडळी अजित पवारांच्या बाजूला गेलेली होती, भारतीय जनता पक्षाच्या बाजूला गेलेले होते. मग राहिलं होतं कोण? एक छोटे छोटे कार्यकर्ते, जसं राहुल मखरे, शरद चितारे, सागर मिसाळ, ही अशी जी बारकी बारकी कार्यकर्ते जे होते छोटे छोटे, भिसे असतील किंवा असे छोटे छोटे सगळे जे कार्यकर्ते होते, हेच सगळे सुप्रिया सुळेंच्या मागे राहिले होते. परंतु इंदापूर तालुक्यातनं 25,000चं मताधिक्य सुप्रिया सुळेंना जास्त पडलं. म्हणजे नेते एकीकड आणि कार्यकर्ते दुसरीकडे, अशी परिस्थिती इंदापूर तालुक्याची लोकसभेला झाली होती. आणि त्याचीच पुनरावृत्ती आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसते. आता सुद्धा सगळे नेते एका बाजूला झालेले आहेत, फक्त दोन नेते म्हणजे प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर हे दोघं एका बाजूला झालेले आहेत. आणि अशीच पुनरावृत्ती ही या निवडणुकीमध्ये होती की काय, अशी सुद्धा आता शंका निर्माण झालेली आहे. म्हणजे लोकांना वाटायला लागलेला आहे की बाबा ह्या नेत्यांसाठी आपण भांडून तोंडून काही उपयोग राहिलेला नाही, ही कधी बी एकत्र येते ती, कधी कुणाच्या बाजूला जाते ती, त्याच्यापेक्षा आपण मतदानातच बदल केला पाहिजे. दिसलं कमळ मार बटन, दाब बटन, असं काही लोकांनी तर त्या घोषणा सुरू केलेल्या आहेत त्या, आणि प्रचार सुद्धा दोन्ही पक्षाने सुरू केलेला आहे. परंतु निवडणुकीमध्ये काय होईल सांगता येत नाही. परंतु एकंदरीत असं चिन्ह आहे की सध्याचं तरी जे निवडणूक सोपी वाटते ती निवडणूक मात्र सोपी राहिलेली नाही. प्रतिस्पर्धी उमेदवार सुद्धा चांगले आणि भारतीय जनता पक्षाचं कमळाचं चिन्ह असल्यामुळं निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं. लोकसभेची पुनरावृत्ती सुद्धा तालुक्यामध्ये होऊ शकते, असंच एकंदरीत सध्याच तरी चित्र आहे मित्रांनो. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेतसह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.